सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या कथेचे 16 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कुबेरला घरी येऊन आता 15 दिवस झाले होते. त्यानं आता बाहेर फिरणं कमी केलं होतं आणि त्या थिल्लर वहिनीसोबतही कमीच बोलत होता. आणि पुन्हा त्याच्या वडिलांनी किरकिर सुरू केली. त्यांना त्याला तिथं राहू द्यायचंच नव्हतं. त्याची अडचणच झाल्यासारखं व्हायचं त्यांना. कितीही पैसे दिले तरी लगेचच पैसे संपले म्हणून बाप बोंबा ठोकायचा. आणि कुसुमसुद्धा सासूचं जास्त ऐकत नव्हती. तिला तिचा खूप राग यायचा. सकाळचा स्वयंपाक सासू करायची तर संध्याकाळचा स्वयंपाक कुसुम करायची. धुणं भांडी सगळं वाटून घेतलं होतं. तरीही सून आहे म्हणून सासूनं कुसुमकडे 2-4 कामं जास्तच दिली होती. आणि शिवाय शेतीतलंही करावंच लागत होतं. कोंबड्या, गुरं, शेळ्या कुसुम बघायची आणि त्याचे पैसे मात्र सासू सासरे घ्यायचे. आणि तरीही सासू दिसेल त्याच्याजवळ कुसुमचा उद्धार करायची. कुसुमने बघा ना माझ्यावर कामं वाटून दिली असं सांगत फिरायची. मग कुसुम तरी कमी होती की काय? कुसुमसुद्धा दिसेल त्याच्याजवळ सासूला बोलत सुटायची आणि तिच्या कारवाया सांगायची. माझी सासू पैसे चोरते, माझं पैंजण चोरते, वस्तू लपवून ठेवते असं सगळं सांगायची. मग तिच्या सासूच्या कानावर यायचं आणि तिला कुसुमचा जास्तच राग यायचा. तिची सासूसुद्धा जास्त म्हातारी नव्हती, तरणी ताठी वाटावी अशीच होती. तिच्या सासऱ्याचं वय जास्त होतं. दुसरी बायको असल्यामुळे ही जरा तरुणच होती. मग सासूनं कुसुमची उणी काढायला सुरुवात केली. सासू कुबेरला व्यवस्थित खायला देत नव्हती. मुद्दाम स्वतःच्या मुलाला चांगलं देत होती. दूध संपवून टाकायची. हे कुसुम बघत होती. मग कुसुम कुबेरला हक्काने चांगल्या भाज्या करून द्यायची. अंडी खाऊ घालायला लागली. तोही मुलगा आहे या घराचा असं म्हणून हक्क दाखवत होती. आणि हे सासूला आवडत नव्हतं. मग ती कुसुमला मुद्दाम काहीही खुसपट काढून भांडायची. आज भाजीत तेल खूप वापरलं म्हणून तेल लवकर संपलं, अंडी संपली, इतकं कसं खायला लागतंय वगैरे बोलायची. ती मुद्दाम वस्तू लपवून ठेवायची, चोरून संपवून टाकायची आणि कुसुमच्या नावानं खडे फोडायची. तिची मुलगी माहेरपणाला आली की तिला आणि जावयाला खूप राजा राणीसारख्या थाटात ठेवायची. कुबेरला माहेरपणासाठी तिला कपडे घे असं हक्कानं सांगायची. कुबेरसुद्धा सगळं करायचा, पण तरीही आईबापाचं समाधान नव्हतं होत. आणि हेच ऐकून बघून कुसुम वैतागायची. आणि ती कुबेरला म्हणाली, आपण वेगळं राहूया का? या घरात आपला काहीच हक्क नाही ना इथल्या माणसांवर. आपण उपरे आहोत. कितीही दिलं, कितीही काम केलं तरी काहीच कदर नाही. हेच काम जर आपण स्वतःसाठी केलं तर चीज होईल. आणि शिवाय आपण आपल्या कष्टाचं खातोय तरीही त्यांना वाटतं की तेच आपल्याला पोसत आहेत. कुबेर म्हणाला, लगेच वायलं राहिलं तर काय कळणार आहे आपल्याला? संसाराचा अनुभव नाही. ती म्हणाली, आपण मुंबईला जाऊया का? आपण तिथे भाड्यानं रूम घेऊ आणि सुखाने राहू. आणि तो विचार करून म्हणाला, नाही ग, मुंबईमध्ये एकतर जागा खूप कमी आहे. एवढ्याशा 10 बाय 10च्या खोलीत आम्ही 4-5 जण कसे बसे राहतो. हातपाय पसरायला सुद्धा जेमतेम जागा मिळत नाही. एकानं झोपेतून उठावं तेव्हा दुसऱ्याला पाय पसरायला जागा मिळते. आणि दुसरी रूम पण लवकरात लवकर मिळणार नाही. कुसुम म्हणाली, हे बघा, मग थोडीशी शेती घ्या, आपण शेती करू. तो म्हणाला, मला शेती येत नाही. ती म्हणाली, शेती येत नाही तोपर्यंत मी रोजगारानं जाईन. दुसऱ्यांच्या शेतात काम करीन रोजगारानं. कधीमध्ये तुम्ही मुंबईला जात चला आणि मग काय, आज ना उद्या एखादं बाळ होईलच की. मग आपलाही संसार थाटला जाईल वेगळा. कुसुम आता कंबर कसूनच तयार होती वेगळं राहायला. ती त्याला हिंमत देत होती आणि तिची हिंमत पाहून कुबेरला खूप बरं वाटत होतं. त्याच्या संसाराला बायको एकदम खमकी मिळाली असं त्याला वाटलं. आणि सगळ्यांनाच त्याचा हेवा वाटत होता. आज कुसुम जर नसती तर कुबेरचं काय झालं असतं कुणास ठाऊक. समुद्रात जसं जहाज भरकटतं तसं त्याचं आयुष्य भरकटलेलं होतं. आणि तिच्यामुळे त्याच्या आयुष्याला अर्थ मिळाला होता. एक स्थिरता मिळाली होती.
कधीही घरात न थांबणारे कुबेरचे पाय आता घरातच रेंगाळू लागले होते. त्या दोघांमधलं प्रेम सासूला बघवत नव्हतं, म्हणून ती कुरकुर करायची आणि कुसुमला वेगळं निघू वाटायचं. पण आता वेगळं निघायचं म्हटलं तरी काहीतरी कारण हवं ना. मग एके दिवशी सासू सुनेची कशावरून तरी भांडणं झाली आणि सासूने तिला वांझोटी म्हणून हिणवलं. कुसुमला खूप वाईट वाटलं. मग ती तिच्या आईकडे गेली आणि रडून सगळं सांगायला लागली आणि म्हणाली, आता मी त्या घरी जाणार नाही. मला वेगळं राहायचं आहे. त्या सतत मला उनं दुनं बोलतात. तुझ्या बापाचं घर आहे का, जे इतका रुबाब करतेस, असं म्हणतात. मग कुसुमसुद्धा रागात म्हणाली, ते माझ्या नवऱ्याचं घर नाही का, असा तिनं सवाल केला होता तिच्या सासूला. आणि तिची सासू म्हणाली, अजिबात नाही, हे तुझ्या नवऱ्याचं घर नाही. आधी स्वतंत्र दुसरं घर बांधून दाखवा आणि त्यात महाराणीसारखी राहा. असे सासूचे तिखट बोल कुसुमच्या जिव्हारी लागले होते. कुसुम आईला म्हणाली, आत्ताच्या आत्ता तू चल आणि माझ्या सासूला जाऊन विचार की ती असं का म्हणाली. कुसुमची आई म्हणाली, असं कसं करू मी? लेकीला वेगळं राहायला सांगून मी तुमचं घर पोडलं असं होईल. मी पाहुणे आहे तुमची आणि पाहुणीनं असं मध्ये मध्ये बोलणं चांगलं नाही. मी मध्यस्थी करणार नाही. जो काय निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही नवरा बायकोने घ्या, एकत्र मिळून. मग कुसुम कुबेरला म्हणाली, तुम्ही मला सांगा, तुम्ही मला वेगळं घेऊन राहणार आहेत की नाही. कुबेर म्हणाला, असं कसं करू सांग बरं तूच. आता म्हटलं तरी वेगळं राहून चूल पेटवली असती वेगळी, पण आपल्याला घर आहे का? त्या घरातून बाहेर निघावं लागेल आणि उघड्यावर राहावं लागेल. कुसुम म्हणाली, मला एक कुडाचं कोपाट घालून द्या, मी त्यात राहीन. मी तुमच्यासोबत रस्त्यावर सुद्धा राहील, पण मी त्या घरात त्या बाईसोबत राहणार नाही. कुसुमचा आत्मसन्मान आता खूपच दुखावला गेला होता. आता तिच्या या पवित्र्यासमोर कोणी काहीच बोललं नाही. मग तिचा राग शांत होईपर्यंत आणखीन 2-3 दिवस ती तिथेच राहिली. कुबेरही तिच्यासोबत थांबला. एका हॉस्पिटलमध्ये तिची आई त्या दोघांनाही घेऊन गेली. दोघांच्याही टेस्ट केल्या, पण दोघांच्याही टेस्ट नॉर्मल आल्या. मग तरी बाळ का होत नाही हे त्यांना कळत नव्हतं. कुबेर आता तिथूनच मुंबईला जाण्याचा विचार करत होता, कारण कुसुम काही आईच्या घरून हलायचं नाव घेत नव्हती. ती तिथं पण कामाला जायची. काम काय, इथं तर करायचं आहेच आणि सासरीसुद्धा करायचं आहेच. पण माहेरी केलेल्या कामाचे पैसे ती साठवून ठेवत होती तिच्या संसारासाठी. भंगारवाला आला की त्याच्याकडून एक एक भांडं जमा करत होती. डोक्याचे केससुद्धा ती वाया जाऊ देत नव्हती. जे गळालेले केस आहेत ते गोळा करून भांडी घ्यायची आणि चहाची गाळणी तरी घेऊनच ठेवायची. इतर मुलं मुली केसावर फुगे, केसावर खाऊ विकत घ्यायचे, पण कुसुम मात्र तिच्या संसारासाठी लागणाऱ्या वस्तू केसावर घ्यायची. असा खूप मनापासून ती तिचा संसार जमा करत होती. संध्याकाळी दोघांनाही एकत्र झोपायचं असतं, पण त्या गर्दीमुळे ते शक्य होत नव्हतं. कुबेर तिला म्हणाला, कुसुम, अगं कर ना काहीतरी आपल्या दोघांसाठी. मला नाही करमत. तुला नाही का आठवण येत? नाहीतर चल आपल्या घरी. माझ्यासमोर तू असून सुद्धा मला तुला जवळ घेता येत नाही. मला नाही आता सहन होत हे सगळं. आणि आता 2-3 दिवसांनी मी मुंबईला सुद्धा जाणार आहे. मग पुन्हा केव्हा येईल काय माहीत. आपल्याला पैसे हवेत ना वेगळं घर बांधायला. मग ती दिवस रात्र मेहनत करीन, पैसा जमवीन. ती म्हणाली, आता मी तरी काय करू? माहीत आहे ना रात्र कशी काढावी लागते इथं सुद्धा. आणि कुणी बघितलं तर काय म्हणतील? माझ्या आईला नावं ठेवतील. आता आपलं मिलन थेट आपल्या घर झाल्यावरच होईल, असं ती त्याला निक्षून सांगत म्हणाली. आणि कुबेर म्हणाला, म्हणजे याला काय अर्थ आहे? घर बांधायला वर्ष जाईल तोपर्यंत मी असाच राहू की काय? ती म्हणाली, तुमची मर्जी. आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. कुबेर म्हणाला, अगं साधं घर बांधायला 1,00,000-2 लाख रुपये जातील. ते जमा होईपर्यंत खूप दिवस जातील. त्यापेक्षा 1,000-2,000 रुपये देतो आणि एखाद्या बाईकडे जातो आणि माझं अतृप्त मन शांत करतो. तुला चालेल का? कुसुम म्हणाली, जा जा, तसंच करा आणि घ्या एखादा रोग पाठीमागे लावून.
पण माझ्याकडे पुन्हा यायचं नाही, नाहीतर मला पण तो रोग लागेल. पण कुबेरमध्ये तितकीही हिंमत नव्हती. त्याला जर असलं काही करायचं असतं तर ती नकार देत होती सुरुवातीला, तेव्हाच त्यानं केलं असतं. मग आज तो मुंबईला निघाला. एके दिवशी 4 वाजता जाणार होता. मग त्यानं मुद्दाम धुवायला भरपूर कपडे टाकले तिच्यासमोर आणि म्हणाला, हे सगळे मला चकाचक धुवून पाहिजेत आणि वाळवून सुद्धा पाहिजेत. मला ते सगळे कपडे इस्त्री करून घेऊन जायचं आहे. मग तिची आई कुसुमला म्हणाली, कुसुम तू आज घरी थांब, त्याचे कपडे धुवून दे, आज कामाला जाऊ नकोस. मग आता सगळी मुलं शाळेत गेली होती. सगळ्या बाया बापड्या सुद्धा कामाला गेल्या होत्या. म्हातारी कोतारी माणसं होती ती निवांत झाडाखाली पडून होती. आणि कुसुम कपडे धुवून आली आणि कपडे सुकत घालायला लागली. तशी कुबेरनं तिच्या मिठीत तिला उचलली, तिच्या कमरेत मिठी मारली पाठीमागून, तसंच उचलली उभी आणि घरातच घेऊन आला. ती हबकली त्याच्या अशा अचानक हल्ल्याने. दिवसाढवळ्या तिच्यावर टाकलेला तो दरोडा होता. आज इतक्या वर्षानं हे पहिल्यांदाच घडत होतं की तो असा दिवसाढवळ्या तिच्याशी मिलन करणार होता. ती काही म्हणायच्या आतच त्यानं तिची साडी फेडली आणि तिला विवस्त्र सुद्धा केली. आत्ता इतक्या वर्षांनी त्याची इच्छा पूर्ण होणार होती. तिला उजेडात अशी त्या मॅगझिनमधल्या स्त्रीसारखी नग्न अवस्थेत पाहण्याची त्याची इच्छा आता पूर्ण होणार होती. आणि कुसुम आता खूप लाजत होती. तिच्या दोन्ही हातांनी काय झाकू, किती झाकू हे तिला कळत नव्हतं. तरीही तिच्या देहाचे दर्शन त्याला व्हायचंच. आणि शेवटी तिनं लाजून डोळेच बंद करून घेतले आणि त्यानं भुकेजल्या वाघासारखी तिच्यावर झडप घातली. आणि खूपच तुफान उत्थान असा रोमॅन्स करत तो तृप्त झाला. त्याच्या प्रणयाच्या खूप खुणा त्याने तिच्या शरीरावर सोडल्या आणि तो मुंबईला निघून गेला. दोघेही खूप मेहनत करत होते, काडी काडी जमवून संसार करत होते. आणि तो मुंबईला असायचा, कुसुम माहेरीच असायची. आईच्या मार्गदर्शनाखाली बचत करायला शिकत होती, संसार शिकत होती, तेल मीठ मिरची जपून कशी वापरायची हे शिकत होती. असेच काही दिवस गेले आणि ज्या गोड बातमीची सगळे वाट पाहत होते ती गोड बातमी तिला मिळाली. तिची पाळी चुकली आणि ती गरोदर राहिली. आणि तिचा आनंद गगनात मावेना. आणि तिच्यापेक्षाही जास्त आनंद तिच्या आईला झाला, कारण आता लेकीचा संसार मार्गी लागला. एक मूल झालं की मुलीचं नांदणं फिक्स होतं, ही प्रथा होती त्या काळी. नाहीतर नवऱ्याने दुसऱ्या लग्न केलंच म्हणून समजा बाळासाठी, अशी रीतच होती पूर्वी. स्वतः कुबेरच्या घराण्यात सुद्धा प्रत्येकाच्या 2-2 बायका होत्या. मग तिच्या आईला सुद्धा हीच धास्ती वाटायची की कुबेरचंही 2 लग्न होतात की काय. म्हणून ती खूप नवस करायची बाळासाठी आणि तिचे नवस सफल झाले होते. कुबेरला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तो भरपूर खाऊ घेऊन घरी आला. आणि आता तिचे लाडाचं काही विचारूच नका. केशर, सफरचंद, दूध, मलाईचे पेढे, बर्फी, बाप रे बाप, 9 महिने हे पदार्थ तिच्या घरातून हलले नाहीत. आता कुसुमची बहीणसुद्धा 12वी शाळा होऊन तिचं लग्न जमलं होतं. कुबेर पहिल्यापेक्षा जास्त मन लावून काम करायचा आणि खूप मेहनत घ्यायचा. कुसुमच्या बहिणीचं लग्न झालं. छोटा भाऊसुद्धा शिकण्यासाठी बाहेरगावी गेला आणि ती बाळंतपणापर्यंत आईजवळ थांबणार होती. तिचं डोहाळे जेवण थाटामाटात घातलं होतं, पण सासरचं कोणीच आलं नव्हतं. तिच्या सासूला अजिबात बघवलं नाही. ती आई होणार आहे ते. त्याचा बाप तर कायम कुबेरला शिव्या शाप देताना म्हणायचा, तुझ्या घरात पोरींची रांग लागेल, तुझी इस्टेट सगळी हुंडा देण्यात जाईल, तुझा वंश वाढणार नाही, तुला पाणी पाजणारा मुलगा होणार नाही, असे शाप तो बाप द्यायचा. आता हे सगळं कुबेरच्या सवयीचं झालं होतं. उलट त्याला कोणी शिव्या नाही दिल्या तर चुकल्यासारखं वाटायचं. आता त्याच्यात खूप बदल झाला होता. पूर्वीसारखा चिडत नव्हता तो. कुसुमने तिचे दागिने सुद्धा घाण ठेवले होते आणि कुबेरने काही जमवलेले पैसे मिळून घर बांधायला घेतलं. इतक्यात बाळाचा सुद्धा जन्म झाला आणि गोरा गोमटा गुटगुटीत कुबेरसारखा राजबिंडा चक्क 4.25 किलोचा मुलगा झाला. आणि तिचं ऑपरेशन पण झालं. नॉर्मल डिलिव्हरी झालीच नाही, कारण बाळ
मोठं होतं आणि इतकी वर्ष म्हणजे जवळजवळ 7 वर्षांनी तिला बाळ झालं होतं. इतकी प्रतीक्षा केल्यासारखं फळ पदरात पडलं होतं असं तिला वाटायचं. हे बाळ पाहिलं की खूपच देखणं आणि अप्रतिम होतं ते बाळ. कुसुम दवाखान्यातच होती. 9 दिवस तरी तिला तिथंच ठेवावं लागणार होतं. तिची आई तिच्यासोबत होती. कुबेरला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याला आकाश ठेंगणं वाटलं आणि खूप उत्साहात तो घरी जायला निघाला. डायरेक्ट बस मिळाली नाही म्हणून त्यानं टप्पे करत यायचं ठरवलं आणि मग एके ठिकाणी बस पकडण्यासाठी तो रस्ता क्रॉस करायला गेला आणि सगळं लक्ष बसवर होतं आणि तो रस्त्यावर आला. इतक्यात भरधाव येणारा टेम्पोने त्याला उडवलं आणि इकडे पाळण्यात गाढ झोपलेलं बाळ अचानक खूप खूप मोठ्यानं रडायला लागलं.